अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांची भेट घेतलेली आहे। ते त्यांच्या भेटीला गेलेले आहेत। एनडीएच्या बैठकीला जाण्यापूर्वी होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। याचा अर्थ असा की देवगिरीवर आज सकाळपासून हालचाली वाढलेल्या आहेत। भेटीगाठी वेगाने होताना दिसतात। प्रफुल्ल पटेल सुद्धा सुनेत्राताईंच्या भेटीला गेलेले आहेत। राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त होतं। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याचं एक मंत्रिपद सध्या रिकामं आहे, तर केंद्रात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याचं एक मंत्रिपद रिकामं आहे। एनडीएच्या प्रमुख नेत्यांची भेट घेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून विनंती करण्यात येणार आहे, असं विश्वसनीय सूत्रांकडून कळतं आहे। प्रफुल्ल पटेल सुनेत्राताईंच्या भेटीला गेलेले आहेत। याआधी इद्रिस नायकवडी हे सुद्धा सुनेत्राताईंच्या भेटीला पोहोचलेले होते। विषय जरी वेगवेगळे असले तरी सुनेत्राताई आता जिथे उपस्थित आहेत त्या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी वेगवान घडामोडी घडत आहेत। प्रफुल्ल पटेल हे सुनेत्राताईंच्या भेटीला गेलेले आहेत। पक्ष विस्तार मंत्रिमंडळ विस्तार या अनुषंगाने चर्चा होईल असं कळतंय। मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे। आपण या सगळ्या संदर्भात बोलूया। आमच्या प्रतिनिधी आणि सहकारी प्रणाली आपल्या सोबत उपस्थित आहेत। त्यांच्याशी प्रणाली, सुनेत्राताई यांच्या निवासस्थानी बैठकांचं सत्र सुरू आहे असं म्हणायला हवं, कारण वेगवेगळी लोक वेगवेगळ्या विषयांकरता येऊन भेटून जातात। तर प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीचं काय नियोजन, काय उद्देश? आज केंद्रामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर सगळे जे भाजप आणि त्यांचे घटक मित्रपक्ष आहे यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। ज्या बैठकीसाठी सुनेत्राताई पवार आणि त्याचबरोबर 10 तारखेला खरं तर म्हणजे उद्या ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। आणि त्या बैठकीसाठी आज रात्री सुनेत्राताई पवार आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं जाणार आहेत दिल्लीला आणि तिथे ते उपस्थित राहणार आहेत। तत्पूर्वी जे काही केंद्राशी संबंधित मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपण आता पाहतोय खासदार सुनील तटकरे सुद्धा आत्ताच या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। प्रफुल्ल पटेल या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज संध्याकाळी जे दिल्लीला ते रवाना होणार आहे तत्पूर्वी दिल्लीतले जे काही मुद्दे आहेत ते मार्गी लावण्यासाठी प्रफुल्ल पटेल या ठिकाणी पोहोचलेले आहे। चर्चा अशी आहे की केंद्रामध्ये सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर विशेषतः जर आपण बघितलं तर केंद्रामध्ये राष्ट्रवादीकडे एक राज्यमंत्रीपद जे ते रिक्त आहे, त्या राज्यमंत्रीपदावर कुणाची वर्णी लागते हे बघावं लागणार आहे। चर्चा अशी होती की जी कोणी व्यक्ती आता राज्यसभेवर निवडून जाईल कदाचित ती त्या चर्चेमध्ये किंवा त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आघाडीवर असेल, परंतु आता राजेंद्र जैन जे की प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत परंतु ते प्रफुल्ल पटेलांपेक्षा मोठे नाही, त्यामुळे आता राज्यसभेवर आणि लोकसभेमध्ये म्हणजे संसदेत जे राष्ट्रवादीचे 4 खासदार आहेत त्या चौघांपैकी कुणाच्या तरी पदरात राज्यमंत्रीपद पडणार आहे। तर त्यामुळे नेमकं आता काय होतं हे बघावं लागणार आहे। प्रफुल्ल पटेल हे त्याच दृष्टीनं चर्चा करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राजेंद्र जैन यांची जवळपास बिनविरोध निवड जी आहे ती मानली जाते आहे की होणार आहे, कारण महाविकास आघाडीच्या वतीनं कुठलाही अर्ज देण्यात आलेला नाही आहे। एक अपक्ष अर्ज जो आहे तो सुद्धा काही तांत्रिक चुका झालेल्या असल्यामुळे बाद होणार आहे असं कळतंय। त्यामुळं राजेंद्र जैन हे सुद्धा राज्यसभेवर जवळपास बिनविरोध निवडून जात आहेत। प्रफुल्ल पटेल हे खासदार आहेत, सुनील तटकरे हे लोकसभेचे खासदार आहेत आणि पार्थ पवार हे सुद्धा आता राज्यसभेवर गेलेले आहेत। तर त्यामुळे हे जी 4 मंडळी या ठिकाणी आहेत या 4 खासदारांपैकी एका खासदाराच्या पदरात राज्यमंत्रीपद पडू शकतं आणि त्यामुळं त्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी प्रफुल्ल पटेल या ठिकाणी पोहोचलेले असावेत असं दिसून येत आहे। आता खासदार सुनील तटकरे सुद्धा पोहोचलेले आहेत। थोड्या वेळातच मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे कॅबिनेट बैठक सुद्धा आज होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे पोहोचलेले आहेत। इद्रिस नाईकवडी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जी चर्चा होती की त्यांना पक्षानं राजीनामा द्यायला सांगितलेला आहे, तो राजीनामा जरी इद्रिस नाईकवडी यांनी असं सांगितलेलं असलं की मला या संदर्भात कुठलीही कल्पना नाही, मला पक्षाच्या वतीनं अधिकृत कुणीही राजीनामा द्या असं सांगितलेलं नाही आहे आणि वेळ आल्यावर
मी माझ्या पक्ष नेतृत्वाशी या संदर्भात भेट घेऊन चर्चा करेन. त्यामुळे या ठिकाणी आज देवगिरीवर इद्रिस नाईकवाडीसुद्धा पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यापूर्वी मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुद्धा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, परंतु ती भेट एका कार्यक्रमाशी संबंधित होती असं सांगितलं जातं. आज आदिवासी विभागाचे कार्यक्रम आहे, त्या अनुषंगानं निमंत्रण देण्यासाठी आणि सोबत घेऊन जाण्यासाठी खरं तर मंत्री नरहरी झिरवळ या ठिकाणी आलेले होते असं सांगितलं जात आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रणाली.